श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमाअंतर्गत पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण भगवद्गीतेच्या अध्यायांचं अर्थचिंतन करतो आहे आणि यामध्ये आपलं पहिल्या अध्यायाचं अर्थचिंतन करून पूर्ण झाले. मागच्या भागामध्ये आपला पहिला अध्याय झाला आणि ह्या पहिल्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं तर अर्जुनाची जी मोहवृत्ती उफाळून आली त्या वृत्तीच्या जोरामध्ये तो कसा वाहवत गेला हे आपण बघितलं. धृतराष्ट्राची तामसिक ममता बघितली, दुर्योधनाची राजसिक ममता बघितली आणि अर्जुनाची सात्विक ममता बघितली आणि त्यानंतर मोहग्रस्त अवस्थेतले त्याचे तर्क बघितले, अर्जुनाचे तर्क बघितले. मोहाने तो जेव्हा आविष्ट झाला, मोहाने तो जेव्हा वेष्टीला गेला सगळीकडून, त्यानंतर त्यांनी दिलेले खूप पुढचे तर्कसुद्धा आपण बघितले आणि एखाद्या वृत्तीचा जोर धरल्यानंतर मनुष्य कसा पुढपर्यंत वाहत जातो हे आपण अर्जुनाच्या उदाहरणावरून बघितलं. आता इथे मोहाच आहे म्हणून, पण कुठल्याही वृत्तीने मनुष्य असाच वाहत जातो. आणि अध्यायाचा शेवट होताना आपण असं बघितलं की त्यांनी विसृज्य सशरई चापम शोक संविघ्न मानसः, त्याने आपल्या धनुष्य बाणाचा त्याग केला, म्हणजे समोर ठेवले आणि रथाच्या मध्यभागी जाऊन बसला आणि त्याचा निर्णय झाला होता की मी आता युद्ध करणार नाही. आणि शोक संविघ्न मानसः, शोकाकुल अवस्थेमध्ये तो तिथे बसला. आता त्यापुढे काय झालं हे आपण आज बघणार आहोत. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करतोय. आधी श्लोक बघूयात आणि मग अर्थचिंतन करूयात. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. तन्तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. श्रीभगवानुवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते. क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. अध्यायाची सुरुवात होताना नेहमीप्रमाणे आधी ओम श्री परमात्मने नमः, भगवंतांना नमस्कार केला. अथ द्वितीयोऽध्यायः, आता दुसरा अध्याय सुरू होतोय. आणि दुसरा अध्याय सुरू होताना संजय धृतराष्ट्राला सांगतायत. संजय उवाच. संजय धृतराष्ट्रांना सांगतायत की आत्तापर्यंत असं घडलं आणि त्यापुढे काय झालं ते मी आता तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने संजय धृतराष्ट्रांना सांगतायत. तन्तथा कृपया विष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं. कृपया विष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं. कृपया म्हणजे भीती किंवा करुणा, आपण हा अर्थ बघितला आहे. आणि कृपया विष्टम, अविष्ट झालं, भीतीने किंवा करुणेने व्याप्त झालेला अर्जुन कसा होता? अश्रुपूर्णा, त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याच्या डोळ्यामध्ये इतकी आसव होती की कुलेक्षणाम, त्याला समोरचं दिसतही नव्हतं. त्याची बघण्याची कपॅसिटी, त्याची दृष्टी कमी झाली होती. का? कारण डोळ्यामध्ये अश्रू भरले होते. डोळ्यामध्ये इतकी आसव भरली होती की त्याला समोरचं दिसत नव्हतं. कृपया विष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. विषीदंतम,
विषाद करत असलेल्या अर्जुनाला विषीदंतम इदम हे वाक्य उवाच म्हणाला. कोण? मधुसूदन. मधुसूदन असं वाक्य म्हणाला किंवा मधुसूदन असे भगवंत असं म्हणाले. काय म्हणाले ते पुढच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत. तर इथे कृष्णासाठी जे नाव वापरलं आहे ते आहे मधुसूदन. मधुसूदनचा एक अर्थ आपण मागच्या वेळी बघितला. मधु नावाच्या दैत्याचा ज्याने संहार केला त्याला मधुसूदन असं म्हणतात. हा एक अर्थ आपण मागच्या वेळी बघितला. पण मधुसूदनचा अजून एक अर्थ काय माहिती आहे का? मधु म्हणजे मधुर, गोड, आणि जो गोड गोड बोलत नाही तो मधुसूदन. म्हणजेच जो समोरच्याला सांत्वना देण्याकरता खोटं खोटं गोड बोलू शकत नाही तो मधुसूदन. जो स्पष्ट बोलतो, जो खरं बोलतो, जो परखड बोलतो तो मधुसूदन. कारण स्पष्ट आणि खरं गोड नसतं. कारण आपण म्हणतो ना, सत्य हे कटू असतं, सच कडवा होत आहे. मग जो सत्य बोलतो तो मधुसूदन झाला, कारण तो गोड बोलण्याच्या एका पिंजऱ्यामध्ये अडकलेला नाही आहे. गोड कधी बोलतो मनुष्य की समोरच्याच्या नजरेत आपण वाईट ठरू नये म्हणून कित्येकदा आपल्याला न पटलेल्या गोष्टीला सुद्धा आपण हो 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 म्हणतो. पण भगवंतांना तशी काहीच गरज नाही आहे. भगवंताला स्वतःची इमेज जपण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. भगवंतांना सत्य बोलायचं आहे, मग ते कटू असलं तरी चालेल. आणि म्हणून मधुसूदन, गोड गोड. आता इथे अर्जुनाची इतकी वाईट अवस्था आहे, तिथे जर आपण असतो, विचार करा एक क्षणभर की अर्जुन इतका शोकाकुल झालेला आहे. किती शोकाकुल. एक ज्ञानोबांची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबा संत ज्ञानेश्वर महाराज असं लिहितात की कसा झाला होता अर्जुन. म्हणोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंसू. म्हणजे तो ममतेने व्याकुळ झालेला, इतका कोमेजून गेलेला अर्जुन कसा दिसत होता. जैसा कर्दमी रूपला, रूपला म्हणजे रुतला. राजहंसू, एखादा राजहंस चिखलामध्ये रुतल्यावर कसा केविलवाणा दिसेल तसा अर्जुन दिसत होता. आता अर्जुनाची जर इतकी केविलवाणी अवस्था आहे आणि विचार करा की आपण तिथे उपस्थित आहोत आणि अर्जुन आपल्याशी हे सगळं शेअर करतो आहे. आपण त्याच्याशी कसं बोललो असतो? सांत्वना दिली असती की नाही? हो रे बाबा, खरंच किती बिकट परिस्थिती आलेली आहे तुझ्यावर, खरंच हे सगळे तुझे किती भयंकर गोष्ट आहे की तुझ्यासमोर तुझेच नातलग उभे आहेत. का? आपल्याला मुळात तर पहिलं कळलंच नसतं की तो मोहग्रस्त झालेला आहे. आपल्याला त्याच्याच गोष्टी खऱ्या वाटल्या असत्या, कारण आपण आणि तो एकाच पातळीवरचे आहोत ना. आपण संसारामध्ये आसक्त झालेले जीव अर्जुनाच्या त्याच पातळीवरचे आहोत. त्याच्यामुळे आपल्याला अर्जुनाचं सगळं पटतं आहे आणि म्हणून आपण त्याला, आधी तर आपल्याला ते पटणारच आहे म्हणून त्याला हो हो म्हणणार आहे. आणि क्वचित एखाद प्रसंगी आपल्या असं लक्षात आलं की हा मोहग्रस्त होतो आहे, तरीसुद्धा त्याच्या नजरेत आपण वाईट ठरू नये म्हणून आपण त्याच्याशी गोड बोलणार. संसारी सामान्य माणसाची ही अवस्था असते की समोरच्याला जे बरं वाटेल ते बोलतो आपण. पण भगवंत समोरच्याला जे बरं वाटेल ते बोलण्यासाठी बांधील नाहीत. भगवंत खरं बोलतात, बरं वाटेल ते बोलत नाहीत. आणि म्हणून भगवंतांना मधुसूदन म्हटलेलं आहे. तुम्हाला कडू लागलं तरी चालेल, तुम्हाला मधुर नाही वाटलं तरी चालेल, पण जे सत्य आहे ते मी बोलणार. आणि म्हणून भगवंतांचं इथं नाव मधुसूदन वापरले. आणि मधुसूदन काय म्हणाले अर्जुनाला ते पुढच्या श्लोकामध्ये आपण बघतोय. श्री भगवान उवाच, भगवंत म्हणाले, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम. कश्मल, कश्मल म्हणजे मोह. आणि कुतस्त्वा, कुत म्हणजे कुठून, त्वा तुला, तुला कुठून हा मोह प्राप्त झाला आणि कधी. विषमे समुपस्थितम, विषम वेळी, अयोग्य वेळी हा मोह तुला कुठून कसा प्राप्त झाला रे बाबा, असा पहिला प्रश्न कृष्णांनी विचारलेला आहे. म्हणजे बघा, मागच्या अध्यायापासून अर्जुन बोलतोय बोलतोय बोलतोय, अनेक तर्क देतोय
अगदी पृथ्वीपासून स्वर्ग नरकापर्यंतचे सगळे तर्क देऊन झालेले आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीवर भगवंत डायरेक्ट आघात करतायत त्याच्या केंद्रस्थानी, की तुला अयोग्य वेळी हा मोह कसा उत्पन्न झाला. म्हणजे पहिल्या झटक्यात त्याच्या दुःखाचं निदान भगवंतांनी केलेलं आहे. इतक्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तरी एका झटक्यात पहिल्या वाक्यामध्ये त्याच्या दुःखाचं निदान भगवंतांनी केलं आहे. आणि पुढे म्हणालेत अनार्यजुष्टमस्वर्गम कीर्तिकरम अर्जुन. अर्जुना, हे कसं आहे माहिती आहे का? अकीर्तिकरम, यानी कीर्ती प्राप्त होणार नाही आहे तुला. या गोष्टींनी तुला अकीर्ती मिळणार आहे. आणि ही गोष्ट कशी आहे? अस्वर्ग्यम. अस्वर्ग्यम म्हणजे आता इथं अस्वर्ग्यम म्हणण्याचा एक सरळ हेतू असा आहे की अर्जुनाने जे अनेक तर्क दिलेत की नाही, मागच्या अध्यायामध्ये आपण बघितले, त्याच्यामध्ये त्यांनी एक स्वर्ग नरकाचा सुद्धा तर्क दिला होता. नरके नियतम वासो भवती इत्यनुशुश्रुमा. नरकामध्ये कुलघातकी लोक वास करतात असं आम्ही ऐकून आहोत, असा त्यांनी एक तर्क दिलेला होता. म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये ॲक्च्युली आपण जे काय बोलतो ना ते आपलं कंडिशनिंग झालेलं असतं. आपण लहानपणापासून जे ऐकलेलं असतं, आपण लहानपणापासून ज्या गोष्टींवर विश्वास ठेवत असतो त्याच गोष्टी आपण बोलत राहतो. त्याच गोष्टी तशाच्या तशा आपल्या तोंडून येत राहतात. त्याच्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये जर हे स्वर्ग नरकाचे गोष्टी फिक्स बसलेल्या आहेत, स्वर्ग नरकाची काही इमेज त्याच्या डोक्यामध्ये फिक्स आहे, तसं कंडिशनिंग त्याचं जर त्याच्या मेंदूचं त्याच्या ब्रेनचं तसं जर कंडिशनिंग झालेलं आहे, तर तुझं ज्या पद्धतीने कंडिशनिंग झालं आहे ना त्याच कंडिशनिंगला मी उत्तर देतो असं भगवंत म्हणतात. आणि तुला नरकाचं एवढं वाटतं आहे ना की तुम्ही नरकात जाल जर कुलघात केला तर तू आत्ता जे काही पलायन करण्याचं म्हणतो आहेस ना त्यानेसुद्धा काही स्वर्गाची प्राप्ती होणार नाही आहे. म्हणजे थोडक्यात त्याला त्याच्या भाषेत उत्तर देत आहेत भगवंत. तू नरक स्वर्ग करतो आहेस ना तर ह्या गोष्टींनीसुद्धा तुला स्वर्गाची प्राप्ती होणारच नाही आहे, ह्यांनीसुद्धा नरकच मिळणार आहे, कारण तू स्वधर्मापासून विचलित होतो आहेस. आणि म्हणून पहिला आघात भगवंतांनी इथं केलेला आहे. गोड बोलत नाही आहेत, डायरेक्ट निदान केलेलं आहे. कारण कसं असतं, जेव्हा एखादा मनुष्य वृत्तीच्या आहारी गेलेला असतो ना तेव्हा लगेचच त्याला सारासार विवेकाच्या गोष्टी सांगता येत नाहीत. त्याला आधी फटकारून जागेवर आणावं लागतं. जसा एखादा मनुष्य नशेमध्ये असेल तर त्याला आपण काही बोललो तर कळत नाही, मग त्याला आधी 2-4 फटके मारून जागेवर आणावं लागतं, थोडंसं शुद्धीत आणावं लागतं आणि मग आपल्याला काय बोलायचं ते बोलावं लागतं. तसं वृत्तीच्या आहारी गेलेला माणूस जेव्हा त्या वृत्तीबरोबर वाहत जात असतो ना तेव्हा त्या क्षणी त्याला काही महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी सांगणं काहीच त्यांनी फलं मिळत नाही किंवा ते काहीच लाभप्रद ठरत नाही. आधी त्याचा जो प्रवाह सुरू झालेला आहे तो थांबवणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी एक शॉक ट्रीटमेंट द्यावी लागते, धक्कातंत्र वापरावं लागतं. आणि म्हणून भगवंतांनी बोलायला सुरुवात केली ती पहिल्याच श्लोकामध्ये त्याला एकतर त्याचा दोष दाखवला आणि परखड शब्दात सांगितले की हे काही स्वर्ग प्राप्त करून देणारं नाही आहे, कीर्ती प्राप्त करून देणार नाही आहे आणि कुठून तुला हा मोह प्राप्त झाला ह्या अयोग्य वेळी, असं म्हणून पहिला आघात भगवंतांनी त्याला त्याच्या वाहत जाण्यावर केला आहे आणि तो आघात त्याच्या वर्मी बसला आहे. थोडासा शुद्धीत आल्यासारखं अर्जुनाला झालं आहे. आणि ह्याच्या पुढच्या वाक्यामध्ये तर ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये तर भगवंत अजून मोठा आघात अर्जुनावर करतायत. कारण त्या आघाताचा उपयोग काय होईल की त्याचं जे प्रवाहात तो वाहत चालला आहे तो थांबेल, तो एका जागेवर येईल, तो मूळ मुद्दा बघू शकेल आणि मग जेव्हा तो एका ठिकाणी थांबेल तेव्हा त्याला पुढच्या काहीतरी गोष्टी सांगता येतील. आणि म्हणून परखडपणे भगवंत बोलतात. पहिल्या श्लोकामध्ये कुतस्त्वा आकश्मलमिदं विषमे समुपस्थितम असं म्हणून त्याला आधी एक तिरस्कृत नजरेने विचारलेले की काय चाललं आहे हे, कुठून प्राप्त झाला तुला हा अयोग्य वेळी मोह, असं एक केलं. आणि त्याच्या पुढचा मोठा आघात भगवंत पुढच्या श्लोकामध्ये करतात. क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयी उपपद्यते. अतिशय कठोर शब्द भगवंतांनी इथे वापरलेत, अतिशय कडक शब्द वापरलेत. क्लैब्य हा अत्यंत अपशब्द आहे.
क्लैब्य याचा अर्थ होतो षंढपणा, नपुंसकता म्हणजे क्लैब्य. आणि इतक्या मोठ्या अपशब्दांनी त्याची निर्भत्सना केलेली आहे भगवंतांनी. आणि हा शब्द कोणाही पुरुषासाठी अपमानास्पद आहे, कोणाही पुरुषासाठी. आणि इथे तर भगवंत हा शब्द वापरतायत धनुर्धारी शूरवीर सामर्थ्यशील असलेल्या अर्जुनासाठी. आणि कुठे? रणांगणाच्या मधोमध युद्धात उपस्थित असताना त्याला क्लैब्य हा शब्द वापरला आहे. अत्यंत मोठा आघात भगवंतांनी ह्या शब्दांनी त्याच्यावर केलेला आहे. क्लैब्यम मास्मगमः पार्थ, हे पार्था ह्या क्लिब्यतेचा, ह्या षंढपणाचा अंगीकार तू करू नकोस. नैतत्वयी उपपद्यते, न एतत्वयी उपपद्यते, हे तुझ्यासाठी उपयोगकारक नाही आहे, हे तुझ्यासाठी योग्य नाही आहे. तेव्हा ह्या षंढपणाचा तू वापर करू नकोस किंवा अंगीकार करू नकोस. हा शब्द अतिशय वर्मी लागला अर्जुनाच्या. कारण क्लैब्यता काय असते अर्जुनाने 1 वर्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे. कारण स्वर्गामध्ये एकदा अर्जुन गेलेला असताना अप्सरा, मला वाटतं उर्वशीने अर्जुनाकडे तिच्याशी संबंध ठेवण्याची मागणी केली होती. आणि अर्जुनाने त्याला नकार दिला होता. आणि त्यांनी तो नकार दिलेला अप्सरेला, त्या उर्वशीला अपमान वाटला स्वतःचा. आणि म्हणून तिने असा शाप दिला होता की तू षंढ होशील. पण इंद्राने त्याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि सांगितलं की अत्यंत शूरवीर योद्धा आहे, त्याला इतका भयंकर शाप देऊ नकोस. आणि म्हणून मग उर्वशीने त्या शापाचा कालावधी कमी करून सांगितलं की 1 वर्ष तू षंढ होशील, 1 वर्ष तुला क्लिब्यता ह्या प्रकाराला सामोरा जावं लागेल. आणि मग तो 1 वर्ष, ते जे 1 वर्ष होतं ना, ते 1 वर्ष अर्जुनाने वनवास, 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतर 13वं जेव्हा वर्ष होतं, जेव्हा अज्ञातवासामध्ये लपून राहायचं होतं 1 वर्ष, तेव्हा त्यांनी तो शाप तिचा पूर्ण केला. आणि म्हणून तेव्हा विराट देशामध्ये अर्जुन बृहन्नडेच्या रूपामध्ये राहिला, म्हणजे तृतीयपंथीच्या रूपामध्ये तिथे राहिलेला आहे. त्याच्यामुळे एका पौरुष्य नसणं किंवा क्लैब्यता येणं म्हणजे काय, ते किती वेदनीय आहे, ते किती घृणास्पद एखाद्या पुरुषाला वाटू शकतं, किंवा ते किती शोक किंवा हीनता दीनता देणारं आहे, ह्याचा पूर्ण अनुभव अर्जुनाला होता. बृहन्नडेच्या रूपामध्ये त्याने त्याचा अनुभव घेतला होता. आणि म्हणून हा जो भगवंतांनी त्याच्यावर आघात केला, क्लैब्य हे त्याला जे म्हटलं, त्या सरशी तो जागेवर आला. कारण त्याला कळलं की आपण खरंच काय करतोय, क्लैब्यता म्हणजे किती भयंकर गोष्ट आहे हे त्याच्या लक्षात आलं. हा गीता जो आहे ना, हा मानसोपचार आहे. म्हणून इथं भगवंतांनी ह्या 2 श्लोकामध्ये मानसोपचाराची ट्रीटमेंट त्याला दिलेली आहे, किंवा मानसोपचार केलेला आहे, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट दिलेली आहे, की खडसावून जाग करण्याचा प्रकार केलेला आहे. क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयी उपपद्यते, तुला याचा काही उपयोग नाही आहे, तू याचा अंगीकार करू नकोस. क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परंतप. क्षुद्र हृदय हे जे हृदयाचं दौर्बल्य आहे, ही जी क्षुद्रता आहे, त्याचा तू त्याग कर. त्याग कर. आणि उत्तिष्ठ, उठ. परंतप हे विशेषण आहे. परंतप म्हणजे काय, जो दुसऱ्यांना जो तापदायक ठरतो, जो शत्रूला तापदायक ठरतो, जो शत्रूला सळो की पळो करू शकतो, त्याला परंतप असं म्हणतात. तू परंतप आहेस, तू शत्रूला सळो की पळो करणारा, तू सामर्थ्यवान असा योद्धा असताना तुला हा षंढपणा कुठून सुचला, हा मोह तुला कुठून प्राप्त झाला. आता मोह कुठून प्राप्त झाला म्हणजे मुळात तुझ्यात नाही आहे, तो आगंतुकपणे आलेला आहे. कुठून आला, अशा पद्धतीने भगवंतांनी 2 ह्या श्लोकामध्ये कडक शब्दामध्ये निर्भत्सना केलेली आहे अर्जुनाची. आणि जेव्हा ही शॉक ट्रीटमेंट, हा धक्कातंत्र भगवंतांनी हे वापरलं,
त्याच्यानंतर मात्र हे जे सगळे इमले बांधले होते अर्जुनाने, स्त्रिया दूषित होतील, वर्णसंकर होईल आणि पितर नरकात जातील, आम्ही नरकात जाऊ, ह्यांनी मला मारलं तरी चालेल वगैरे, हे जे 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 सगळे हवेत तर्क बांधले होते, हे जे सगळे इमले बांधले होते ना, हे क्षणात कोसळले. आणि हे सगळे क्षणात कोसळले. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन मान्य करतोय की हो, मी मोहग्रस्त झालेलो आहे. आत्तापर्यंत इतके श्लोक जे झाले अर्जुनाच्या तोंडचे, त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या, पण एकदाही हे सांगितलं नाही आहे की मी शोकग्रस्त झालो आहे किंवा मी मोहग्रस्त झालो आहे. शोकापेक्षा सुद्धा मोह, मला मोह झालेला आहे, हे त्यांनी एकदाही मान्य केलेलं नाही आहे. पण आता ह्या शॉक ट्रीटमेंटनंतर अर्जुन मान्य करतोय. पुढचे श्लोक आधी आपण म्हणूयात आणि मग त्याचं अर्थचिंतन करूयात. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैश्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपि अलोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम् न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैच मधुसूदन. हे मधुसूदना, तू मला सांग की मी कसा युद्ध करू. भीष्मांच्या विरुद्ध आणि द्रोणांच्या विरुद्ध मी कसा युद्ध करू. आता बाकीचे सगळे गळून पडलेत. धार्तराष्ट्र, कौरव, दुर्योधन, स्वबांधव, श्वशुरान, आचार्य, पितरा, पुत्रस्तथैव च पितामहा, मातुला, श्वशुरा, पौत्रा, श्याला, संबंधिनस्तथा सगळे 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 गळून पडलेत. आता फक्त 2 लोक समोर उभी राहिलेली आहेत. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैच मधुसूदन. भीष्मांच्या विरुद्ध आणि द्रोणांच्या विरुद्ध मी कसा युद्ध करू मधुसूदना, हे तू मला सांग. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरी सूदन. इषुभी म्हणजे बाण आणि योत्स्यामी म्हणजे युद्ध करणे. बाणांनी मी ह्यांच्या विरोधात कसं लढू. का? कारण हे कसे आहेत. पूजार्हावरी सूदन. हे अरिसूदना, अरी म्हणजे शत्रू आणि सूदन जो संहार करतो, जो शत्रूचा संहार करतो, असा तो असलेला अरिसूदन हे माझ्यासाठी पूजनीय आहेत आणि ह्यांच्या विरुद्ध मी कसा लढू. आता अरिसूदन म्हणताना पण अर्जुनाचा हाच उद्देश आहे की शत्रूंच्या विरोधात लढणं ठीक आहे रे, पण माझ्याच गुरूंच्या विरोधात, माझ्याच आजोबांच्या विरोधात मी कसा लढू हे तूच मला सांग. आता त्याचे बाकीचे सगळे प्रश्न समाप्त झाले आणि आता तोही एका केंद्रावर आला आहे की हो, मला ह्या दोघांच्या विरुद्ध युद्ध करणं अवघड जाते किंवा मला ते नको आहे, मला ते करायचं नाही आहे. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये तो म्हणतोय गुरून् हत्वा हि महानुभावान्. आता हे इथून पुढचे जे 4 श्लोक आहेत हे त्रिष्टुप छंदातले आहेत. आत्तापर्यंत जे आपण श्लोक बघितले ते अनुष्टुप छंदातले आहेत. छंद असतात श्लोकांच्या बांधणीचे, तर आत्तापर्यंतचे हे सगळे श्लोक आपण अनुष्टुप छंदातले बघितले आणि पुढचे हे 4 श्लोक आहेत त्रिष्टुप छंदातले. पुन्हा अनुष्टुप छंद सुरू होणार आहे. मधून मधून असे श्लोक त्रिष्टुप छंदातले येणार आहेत. ते 4 ओळीचे श्लोक असतात. त्याची संख्या मात्रा वेगळी असते. तर काय म्हणलं याच्यामध्ये, म्हणून ह्याची चालही थोडीशी वेगळी येते. गुरून् हत्वा हि महानुभावान्. गुरून् अहत्वा ही महानुभावान, गुरूंना आणि ह्या महानुभाव अशा श्रेष्ठ लोकांना, माझ्या गुरूंना मारण्यापेक्षा काय
श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके. श्रेयो श्रेयस्कर आहे. माझ्या गुरुजनांना मारण्यापेक्षा एक गोष्ट मला दुसरी श्रेयस्कर वाटते. कुठली श्रेयस्कर वाटते मला गोष्ट? भोक्तुम भैक्ष्यमपीह लोके. भैक्ष्यम अपि इह लोके. इह लोके या लोकामध्ये भिक्षा मागून, भोक्तुम खाणे, अन्नाचं सेवन करणे, भिक्षा मागून मी माझा जीवितार्थ चालवणं मला जास्त श्रेयस्कर वाटते. कशापेक्षा? माझ्या गुरूंना मारण्यापेक्षा मला भिक्षा मागणं श्रेयस्कर वाटते. आता भिक्षा मागणं सगळ्यांसाठीच योग्य आहे का? आपल्याकडे भिक्षा मागण्याची काही परंपरा आहे, पण कोणी मागायची असती भिक्षा? एकतर ब्रह्मचारी जो असतो, जो आपला सगळा वेळ वेदध्ययनासाठी देतोय, शिक्षणासाठी देतोय, गुरूंच्या सेवेसाठी जो देतोय, त्याला भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. आणि दुसरा अधिकार आहे, किंवा त्यांनी मागितली तर चालते. आणि अजून दुसरं कोण मागू शकतं? संन्यासी, ज्यांनी सगळ्याचाच त्याग केलेला आहे, ते भिक्षा मागू शकतात. एकतर ब्रह्मचारी किंवा संन्यासी हेच दोघं भिक्षा मागू शकतात. गृहस्थाश्रमी मनुष्याला भिक्षा मागणं अलाउडच नाही आहे. कारण तुम्ही गृहस्थाश्रमी आहात, तुम्ही कमवूनच खाल्लं पाहिजे. तुम्ही आयत्या भिक्षेवर जगता कामा नाही आहे. प्रत्येकाचा आपापला जो धर्म आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. गृहस्थाश्रमी लोकांनी भिक्षा मागणं योग्य नाही. ब्रह्मचारी मागू शकतात आणि संन्यासी मागू शकतात, पण त्यांच्यासुद्धा भिक्षेसाठी काही नियम आहेत. म्हणजे अनीतीने वागणाऱ्या लोकांच्या घरी भिक्षा मागायची नाही, नीतिसंपन्न लोकांच्याच घरी भिक्षा मागायची. आणि किती लोकांच्या घरी किंवा किती घरी भिक्षा मागायची? तर फक्त 5 घरी भिक्षा मागायची. कशी मागायची? त्या दारासमोर उभं राहायचं, 3 वेळेला म्हणायचं ओम भवती भिक्षांदेही. त्या 3 वेळेला म्हणेपर्यंत जर भिक्षा आली तर ती घ्यायची. तुम्ही 3 वेळेला म्हणून जर पाठ वळवली आणि निघून जायला लागलात आणि मागून कोणी हाक मारली की भिक्षा आणली आहे घ्या, तर ती स्वीकारायची नाही. इतक्याच वेळ 3 वेळेला ओम भवती भिक्षांदेही म्हणेपर्यंत जर त्या घरातून भिक्षा आली तर ती घ्यायची. आणि अशी किती घरी मागायची? फक्त 5 घरी. त्यापैकी जितक्या घरी मिळेल तितक्या घरी मिळेल, नाही मिळाली नाही मिळाली. आज भिक्षा कमी मिळाली म्हणून आज अजून एक्स्ट्रा 2 घरी भिक्षा मागूयात, चालत नाही. 5 घरामधून मागून जेवढी भिक्षा मिळेल तेवढ्यातच भिक्षेमध्ये आपला उदरनिर्वाह करायचा किंवा आपला जीवितार्थ चालवायचा. त्यामधला सुद्धा काही भाग देवाला नैवेद्यासाठी काढायचा, काही भाग अतिथी, जर तुम्ही जेवायला बसला आणि एखादा अतिथी आला तर त्याला द्यायला तुमच्याकडे काहीतरी हवं म्हणून अतिथीसाठी एक भाग काढायचा आणि उरलेला भागाचं आपण सेवन करायचं. अशा पद्धतीने भिक्षा मागणं अलाउड आहे. कोणाला? संन्यासी लोकांना आणि ब्रह्मचारी लोकांना. गृहस्थाश्रमी लोकांना भिक्षा मागणं अलाउडच नाही. आणि क्षत्रियांना तर त्याहून नाही. कारण क्षत्रियाची आपण व्याख्या काय बघितली? रक्षते इति क्षत्रियः. तुम्ही दुसऱ्यांचे रक्षण करणारे आहात. मग तुम्ही तुमचं स्वतःचं रक्षण करू शकत नाही उदरनिर्वाह इतका? तुम्ही तुमच्या जीवितासाठी, तुमच्या उदरनिर्वाहासाठी, तुमचं पोट भरण्यासाठी तुम्ही इतरांवर कसे अवलंबून राहू शकता? तुम्हाला तुमचं अन्न, तुमचं पोटापाण्याचं जे काय आहे ते तुम्हालाच बघावं लागणार आहे. तुम्हाला अशी आयती भिक्षा घेणं मान्य नाही धर्माप्रमाणे. आणि लाजिरवाणे भिक्षा मागणं, आपल्याकडे एक म्हणतो बघा, भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे. म्हणजे भिक्षापात्र घेणं हे लाजिरवाणी गोष्ट आहे. पण इथे अर्जुन असं म्हणतोय की माझ्या गुरूंना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून राहील. एकतर तू क्षत्रिय आहेस, त्यात गृहस्थाश्रमी आहेस, तेव्हा तुला भिक्षा मागणं अलाउडच नाही आहे. तरीसुद्धा तो म्हणतोय की मी भिक्षा मागायला तयार आहे. जसं आपण मागच्या भागात बघितलं होतं की 2 अयोग्य मार्ग जर समोर असतील तर त्यातल्या त्यात कमी अयोग्य कुठला हा मार्ग निवडायचा. तर अर्जुनापुढे आत्ता जे 2 मार्ग आहेत की एकतर भिक्षा मागून जगणे किंवा गुरूंची हत्या करणे. याच्यामध्ये त्याला भिक्षा मागून जगणं जास्त योग्य वाटतंय गुरूंची हत्या करण्यापेक्षा. इतका तो शोकविवल झालेला आहे की मला कितीही लाजिरवाणं, कितीही लज्जास्पद आयुष्य जगायला लागलं तरी चालेल, पण मी गुरूंना मारणार नाही. हत्वार्थ कामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान रुधिरप्रदिग्धान. हत्वा अर्थ कामांस्तु म्हणजे
पैशासाठी, धनासाठी जर मी माझ्या गुरूंना मारलं आणि त्याच्यानंतर जर मला ते भोग भोगायला मिळाले तर ते कसे असतील? भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. रुधिर म्हणजे रक्त, रक्ताने माखलेले ते भोग भोगण्यात काय स्वारस्य असणार आहे मला? रक्तलांछित सुख मला नको, त्याच्यापेक्षा मी भिक्षा मागतो असं अर्जुन इथे म्हणतोय. आणि पुढे म्हणालाय न चैतद विद्मः कतरन्नो गरीयो न च एतद विद्मः. विद्मः म्हणजे जाणणे. आम्ही जाणत नाही. काय जाणत नाही? कतरन्नो गरीयो. कतरन नह गरीय. आम्हाला गरीय म्हणजे श्रेष्ठ काय आहे, आमच्यासाठी श्रेष्ठ काय आहे हे आम्ही जाणत नाही. कशापैकी? यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः. एकतर आम्ही त्यांना जिंकू किंवा ते आम्हाला जिंकतील. ह्यापैकी काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही. आणि हे करणं योग्य आहे की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. जिजीविषाम. जिजीविषामः म्हणजे आपण विजिगीषू वृत्ती म्हणतो बघा. विजिगीषू म्हणजे काय? जिंकण्याची इच्छा. तसं जिजिगीषू एक असतं, त्याला म्हणतात जगण्याची. तसं इथे म्हणतात जिजीविषामस म्हणजे आम्हाला जगण्याची इच्छा नाही. यानेव हत्वा ज्यांना मारून आम्हाला जगण्याची सुद्धा इच्छा नाही असे धार्तराष्ट्र, असे कौरव आमच्यासमोर उभे आहेत. आणि आता इथे त्याचं कन्फ्युजन तो म्हणतोय की आम्ही योग्य आहे की ते योग्य हे सुद्धा आता मला कळत नाही आहे. आता इतका कन्फ्यूज झाला आहे अर्जुन, इतका कन्फ्यूज झाला आहे की कोण योग्य आहे कृष्ण हेच मला कळत नाही. आम्ही धर्माच्या बाजूने आहोत का ते धर्माच्या बाजूने आहेत? त्यांनी आम्हाला जिंकणं जास्त योग्य का आम्ही त्यांना जिंकणं जास्त योग्य आहे? योग्य किंवा खरं आहे किंवा ते गरजेचं आहे? काय चांगलं काय वाईट काहीच कळत नाही आहे. त्याचा सगळा विचार बंद पडलेला आहे अर्जुनाचा. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो. काय गरीय काय श्रेष्ठ हेच मला कळत नाही. आणि पुढे म्हणतोय कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामित्वान धर्म संमूढ चेताः. कार्पण्य दोषामुळे, आता कार्पण्य दोष आपण म्हणतो बघा की कृपण. कृपण म्हणजे आपण कोणाला म्हणतो कृपण? ज्याच्याकडे, कृपण म्हणजे कंजूस, ज्याच्याकडे खूप पैसा आहे आणि तो त्याचा काही वापर करत नाही त्याला आपण कृपण म्हणतो. पण शास्त्रग्रंथामध्ये कृपणचा अर्थ असा आहे की तुमच्या आत खूप मोठी दैवी शक्ती सामावलेली आहे आणि त्या शक्तीचा वापर न करता तुम्ही हीन दीन आयुष्य जगताय, त्याला कृपण म्हणतात. असा शास्त्रग्रंथांमध्ये अर्थ सांगितलेला आहे की तुमच्या आतली दैवी शक्ती तुम्हाला ओळखता येत नाही आहे आणि ती न ओळखल्यामुळे तुम्ही ह्या संसारामध्ये, ह्या मायेमध्ये गुरफटून, ह्या अज्ञानामध्ये गुरफटून तुम्ही हीनतेचं आयुष्य, दीनतेचं आयुष्य जगताय, त्याला कृपण म्हणतात. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ह्या श्लोकाचं भाषांतर देताना असं लिहिलेलं आहे अज्ञाननिमित्तक दोष. अज्ञानाच्या निमित्ताने जे दोष येतात, अज्ञानामुळे जे दोष येतात त्याला कार्पण्य दोष असं म्हणतात, असं ज्ञानेश्वरीमध्ये भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे. आणि शास्त्रग्रंथात सांगतात की दैवी संपदा तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही हीनतेने जगता. तर असा हा अज्ञानामुळे, हीनतेमुळे जो दोष माझ्याकडे आलेला आहे, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामित्वान धर्म संमूढ चेताः. म्हणून पृच्छामी, मी तुझ्याकडे पृच्छा करतो, तुला विचारतो, कारण मी काय झालेलो आहे? धर्मसंमूढ झालेलो आहे. धर्मसंमूढ म्हणजे काय की दोन धर्म आहेत माझ्यासमोर आणि ह्या दोन धर्मापैकी मी कुठला धर्म पाळणं आत्ता गरजेचं आहे हे मला कळत नाही आहे. त्याला म्हणायचं धर्मसंमूढ, किंवा आपण साध्या भाषेत त्याला म्हणतो धर्मसंकट. म्हणजे आत्ता हा धर्म पाळायला पाहिजे की हा धर्म पाळायला पाहिजे, आत्ता जास्त योग्य काय आहे, कुठल्या धर्माचं पालन आत्ता जास्त योग्य आहे हे मला कळत नाही आहे. म्हणून त्याला धर्मसंकट असं म्हणतो. आपण म्हणतो की मी धर्मसंकटात सापडलो असं बऱ्याचदा सहज म्हणतो, पण धर्मसंकट हा खूप मोठा शब्द आहे. धर्मसंकट म्हणजे आत्ता ही वेळ अशी आहे
की ह्या वेळेला दोन धर्मांची माझ्याकडनं मागणी आहे की मी असंही केलं पाहिजे आणि असंही केलं पाहिजे. ह्यापैकी आत्ता योग्य मी काय केलं पाहिजे हे मला कळत नाही. अगदी सहज हलक्या सोप्या भाषेत सांगू का धर्मसंकट म्हणजे काय? घरोघरी पुरुषांना या धर्मसंकटाचा अनुभव असतो. आई आणि बायको जेव्हा भांडतात एकमेकांशी तेव्हा आईचंही ऐकायला पाहिजे मुलगा म्हणून, आईची बाजू घ्यायला पाहिजे मुलगा म्हणून हा धर्म आहे, आणि पत्नीचीही साथ द्यायला पाहिजे हाही धर्म आहे. पण आईचं आणि बायकोचं भांडण झाल्यानंतर पुरुष धर्मसंकटात सापडतात की कुठला धर्म पाळू, आईला साथ देऊ की बायकोला साथ देऊ. हे लायटर नोटवर म्हणजे दोन धर्म जेव्हा क्लॅश होतात एकमेकांशी तेव्हा कुठला धर्म पाळायचा हे ज्याला कळत नाही त्याला धर्मसंमूढ झाला आहे असं पण म्हणतो, किंवा तो धर्मसंकटात सापडला आहे असं पण म्हणतो. म्हणून अर्जुन इथे म्हणतो आहे की मी आता धर्मसंकटात सापडलेलो आहे. मी अज्ञानामुळे, हीनतेमुळे, दीनतेमुळे धर्मसंमूढ चेता म्हणले बघा. चेतस हे बुद्धीसाठी वापरतात. म्हणजे माझी बुद्धी आता चालत नाही आहे, माझी बुद्धी चालत नाही आहे, कुठला धर्म आत्ता पाळणं गरजेचं हे मला कळत नाही. म्हणून मी तुला विचारतोय कृष्णा की मी आता काय करू. यत श्रेयस या निश्चितम ब्रूहि तन्मे. यत श्रेयस, जे श्रेयकर आहे, जे श्रेयस आहे, माझ्यासाठी जे योग्य आहे. श्रेयस म्हणजे काय की कल्याणकारक, जे माझ्यासाठी कल्याणकारक आहे. श्रेयस आणि प्रेयस आपण एका भागामध्ये बघितला होता हा अर्थ. श्रेयस आणि प्रेयस म्हणजे काय? प्रेयस म्हणजे प्रिय गोष्ट आणि श्रेयस म्हणजे कल्याणकारक गोष्ट. म्हणजे मला वाटतं चहाचं उदाहरण आपण बघितलं होतं की चहा प्यायला मला आवडतो म्हणजे चहा माझा प्रेयस आहे. पण जर माझी पित्तकारक प्रकृती असेल आणि मी जर चहा प्यायले तर मला ॲसिडिटीचा त्रास होणार आहे. मग चहा माझ्यासाठी श्रेयस आहे का? नाही. मग चहा माझ्यासाठी श्रेयस नाही आहे, पण मला तो आवडतो म्हणून तो प्रेयस आहे. म्हणजे जो मला लाभप्रद आहे, जो माझा कल्याण करणार आहे. चहाचं उदाहरण आपण अगदी बेसिक लेवलवर बघितलं, पण परमार्थाच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत किंवा कर्तव्याच्या बाबतीमध्ये मी काय करणं गरजेचं आहे, काय श्रेयस्कर आहे, ज्यांनी माझं कल्याण होणार आहे, काय आत्ता गरजेचं आहे मी करण्यासारखं आहे, हे मला तू सांग, कारण माझी बुद्धी आता चालत नाही आहे. यत श्रेयस स्या निश्चितम ब्रूहि तन्मे. ब्रूहि म्हणजे सांग, आणि कसं सांग? निश्चितपणे सांग. मला उगाच तू मला खेळवत बसू नको, तू मला निश्चितपणे सांग की मी काय केलं पाहिजे. शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. प्रपन्न म्हणजे शरणागत, मी तुला शरण आलेलो आहे कृष्णा. शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलेलो आहे. तेव्हा शाधिमाम, मला उपदेश कर तू. शाधी म्हणजे उपदेश. तू मला उपदेश कर आणि मला निश्चितपणे सांग की माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे हे तू मला सांग. आता हा जो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक, हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ह्या श्लोकामुळे पुढची गीता अवतरित झालेली आहे. कारण जोपर्यंत तुम्ही भगवंताची शरणागती पत्करत नाही, जोपर्यंत तुम्ही भगवंताच्या पुढे नतमस्तक होत नाही आणि आम्हाला काही कळत नाही, तू आमचं कल्याण कशात आहे तू आम्हाला सांग, असं जोपर्यंत तुम्ही त्याच्या पुढे शरणागती स्वीकारत नाही तोपर्यंत तुमच्या कल्याणाचा मार्ग तुम्हाला कळत नाही, दिसत नाही. भगवंत असू दे, सद्गुरू असू दे, संत असू दे, यांच्यासमोर जोपर्यंत तुम्ही नतमस्तक होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा कल्याणाचा मार्ग दिसत नाही. आणि ह्या श्लोकामध्ये अर्जुनाने नेमकं हेच केलं आहे. त्याचे सगळे तर्क सगळं मागं सोडलं आणि भगवंतांना शरण गेलेला आहे. आत्तापर्यंत सखा असलेला, मित्र असलेला, भाऊ असलेला, मेव्हणा असलेला कृष्ण, आता त्या कृष्णाला त्याने गुरुचा दर्जा दिलेला आहे आणि त्याच्यासमोर नतमस्तक झालेला आहे. कारण का दिलेला आहे? कारण भगवंताच्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाला कळलेलं आहे सुज्ञ माणसाचं लक्षण काय असतं. बरोबर पिन पॉईंटला बोलणे. एवढा सगळा अर्जुन आजूबाजूचं बोलला होता तरी भगवंत पिन पॉईंटला बोलले. भगवंतांना बरोबर त्याचा दोष कळला, बरोबर त्याला कसं धक्का देऊन जागेवर आणायचं हे कळलं, आणि अर्जुनाला हे कळलं की भगवंतांना हे कळलं आहे. आणि म्हणून त्या सुज्ञतेपुढे, त्या स्टॅबिलिटी पुढे, त्या ज्ञानापुढे शरणागती पत्करलेली आहे अर्जुनाने आणि सांगितलं की मी तुझा शिष्य आहे, तेव्हा माझं श्रेयस
कशात आहे, मला कशाने श्रेय मिळेल, काय माझ्यासाठी योग्य आहे, हे निश्चितपणे तू मला सांग कृष्णा. मी तुला शरण आलेलो आहे, मी तुझा शिष्य आहे. आणि ह्या श्लोकाचा परिणाम असा आहे की आपल्याला पुढची गीता ऐकायला मिळणार आहे. कारण म्हणतात ना, फुकटचा कितीही चांगला असला तरी फुकटचा सल्ला कोणाला देऊ नये. कोणी मागितला तर सल्ला द्यावा, कोणी विचारलं तर सांगावं. कारण तुम्ही कितीही काहीही मौलिक गोष्टी फुकटात जरी सांगितल्या ना तरी त्याची समोरच्याला किंमत नसते आणि त्याचा उपयोगही त्याला होत नाही. किंमत तर नसतेच, पण त्याचा उपयोगही होत नाही. आता इथे अर्जुनाने उपदेश मागितलेला आहे, तेव्हा आता भगवंत उपदेश द्यायला सुरुवात करणार आहेत. आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा गीता अवतरित होण्यासाठी कारणीभूत असलेला हा 7वा श्लोक आहे. पण इथे ह्यांनी मान्य केलं, मी धर्मसम्मूढ झालेलो आहे आणि तुम्ही मला उपदेश करा, हे मान्य केलं. पण वृत्तीचा जोर इतक्या पटकन थांबत नाही. कसं असतं, एक अशी वेव आली मोठी की ती लगेच आली आणि लगेच संपली असं होत नाही. ती संपताना हळू 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 अशी संपत जाते, हो की नाही. तसं वृत्तीचा जो एकदम मोठा स्पाईक आला होता, मोठा जर्क जो आला होता, मोठी लाट जी उसळली होती वृत्तीची, ह्याला एक धक्का बसल्यामुळे त्याचा जोर कमी झाला, पण पूर्ण संपली नाही. अजून थोडी 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 पुढच्या बारीक लाटा अजून चालूच आहेत. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय, नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम यत् शोकम उच्छोषणम इंद्रियाणाम. यत् शोकम हा शोक, उच्छोषणम म्हणजे शोषून घेतोय किंवा शुष्कता आली आहे. ह्या शोकामुळे शुष्कता आली आहे. कशाला? इंद्रियाणाम, माझ्या इंद्रियांना शुष्कता देणारा हा शोक आहे. हे जे दुःख आहे ते इतकं डीप आहे, इतकं त्याची खोली जास्त आहे की माझ्या सगळ्या इंद्रियांना शुष्कता प्राप्त झालेली आहे ह्या शोकामुळे. आणि नहि प्रपश्यामि ममापनुद्यात, अपनुद्यात म्हणजे दूर होईल, हा शोक दूर होईल. माझ्या इंद्रियांना सुकवणारा, शोषणारा, शुष्कता देणारा हा शोक दूर होईल असं मला काही दिसत नाही. नहि प्रपश्यामि, मला दिसत नाही, पुढच्या भविष्यामध्ये मला काही दिसत नाही आहे की असं काही घडेल आणि ह्या शोकापासून मला मुक्तता मिळेल, असं मला काही दिसत नाही. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम. अवाप्य भूमावसपत्नमृद्धं म्हणजे निष्कंटक असं राज्य जरी मला मिळालं ना ह्या भूमीवरचं, तरीसुद्धा हा शोक माझा कमी होणार नाही. निष्कंटक म्हणजे ज्याला कोणाचाही त्रास नाही, त्या राज्यावर कोणीही आक्रमण करत नाही, सगळी समृद्धी आहे, अतिशय सगळ्या बाजूनी भरभराट आहे, असं अत्यंत समृद्ध असलेलं भूमीवरचं राज्य जरी मिळालं. आणि सुराणाम अपि चाधिपत्यम, सुराणाम म्हणजे सुर म्हणजे देवतांचं राज्य म्हणजे इंद्राचं राज्य जरी मला मिळालं ना तरीसुद्धा, ह्या भूमीवरचं राज्य मिळालं तरीसुद्धा किंवा इंद्राचं देवांचं राज्य मिळालं तरीसुद्धा माझ्या इंद्रियांना शुष्कता देणारा शोक कमी होईल असं मला काही वाटत नाही किंवा अशी काही शक्यताच पुढे आहे असं मला दिसत नाही. म्हणजे एकीकडे म्हणतोय मी शिष्यत्व स्वीकारले, पण अजूनही त्याचा शोक अजून थोडा कमी झाला आहे, किंवा आपण असं म्हणूयात की त्याला रोगाचं निदान झालं आहे पण रोग बरा नाही झाला आहे. त्याला आत्तापर्यंत कळत नव्हतं म्हणूयात की त्याला काय रोग झालेला आहे, हे त्याला कळत नव्हतं. तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं हां फ्ल्यू झाला आहे बरं का. पण फ्ल्यू झाला एवढं कळल्यानंतर लगेच बरा होतो का? औषध घ्यावं लागतं ना. तसं आत्ता फक्त रोगाचं निदान झालं आहे, पण त्या फ्ल्यूची हुडहुडी जी भरलेली आहे ती अजून चालूच आहे. तो जो तापाने अंगाला कंप सुटलेला आहे तो चालूच आहे. आत्ता फक्त निदान झालं आहे. तसं त्याला हे कळलं आहे की मोह आहे, निदान झालं आहे, पण अजून इलाज झालेला नाही आहे. म्हणून त्या आजाराच्या, त्या रोगाच्या प्रभावात तो अजून बडबडतोच आहे त्याच पद्धतीने. म्हणून जे आधी त्यांनी सांगितलं आहे की मला
इंद्राचं राज्य नको, देवाचं राज्य नको, त्रैलोक्याचं राज्य नको, काही मिळालं तरी मला नको, हे पुन्हा 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 पुन्हा. आपण बघा एखादा मनुष्य जेव्हा असाच एखाद्या वृत्तीचा जोर त्याचा असतो आणि आपण त्याला काही गोष्टी समजायला लागतो, फार मजेशीर अनुभव असतो तो. हो तू म्हणतेस ते मला पटतंय, पण मग आपण दुसरं काहीतरी, पण ह्याच्यापेक्षा हे बरं नाही का गं, त्याच्यापेक्षा ते बरं, हो खरं आहे तू म्हणतेस ते बरं आहे, पण पुन्हा पहिल्या जागेवर. म्हणजे आपण सगळ्या म्हणण्याला ओके म्हणायचं, पण परत स्वतःची स्टेप चालू ठेवायची असं. आणि मग आपल्याला हसू येतं बऱ्याचदा की असं होतं, पण हे होतं. वृत्तीच्या आहारी गेल्यानंतर, बुद्धी बंद पडल्यानंतर स्वतःचा हेका पटकन सुटत नाही माणसाकडनं. म्हणून आपण त्याला कितीही गोष्टी सांगितल्या तरी पण हे असतं. तसंच अर्जुनाचं चाललं आहे की हो मला कळत नाही आहे, पण मला हा शोक काही लांब होताना दिसत नाही. मला भूमीवरचं राज्य मिळालं तरी मला बरं वाटणार नाही, मला स्वर्गाचं राज्य मिळालं तरी मला बरं वाटणार नाही. हा पण त्याचा चालूच आहे. आता शेवटचे 2 श्लोक आपण संजयाच्या तोंडचे आज बघूयात आणि आजचा भाग थांबूयात आणि मग पुढच्या भागापासून प्रत्यक्ष उपदेश काय केला आहे भगवंतांनी तो बघूयात. आज अजून 2 श्लोक बघूयात संजयच्या तोंडचे आणि मग थांबूयात. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूवः तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. संजय उवाच, संजय धृतराष्ट्रांना सांगतोय, एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप. हे परंतप, आता इथे हे परंतप धृतराष्ट्रासाठी संजयाने वापरलेलं आहे, विशेषण आहे ते, त्याच्यामुळे धृतराष्ट्रासाठी वापरलं आहे की राजा धृतराष्ट्रा काय झालं पुढे. तर जेव्हा असं हा म्हणाला, अर्जुन म्हणाला, काय म्हणाला, एवं उक्त्वा असं म्हणाला. कोण, गुडाकेश म्हणजे अर्जुन. कोणाला म्हणाला, ऋषिकेशाला. आणि काय म्हणाला, न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. न योत्स्य, योत्स्य म्हणजे युद्ध करणे, मी युद्ध करणार नाही. गोविंदम उक्त्वा, गोविंदाला म्हणाला. आणि तूष्णीं बभूवः म्हणजे स्तब्ध झाला, मौन झाला, शांत राहिला. कारण त्याला जे काय बोलायचं होतं ते बोलून झालं होतं. असं अर्जुन ऋषिकेशाला म्हणजे भगवंताला म्हणाला की असं 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 आहे, मी धर्मसम्मूढ झालेलो आहे, मी कार्पण्य दोषाने ग्रसित झालेलो आहे, माझ्या इंद्रियांना सुकवणारा शोक कमी होताना मला दिसत नाही आहे. असं सगळं 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 म्हणून सगळ्यात शेवटी काय म्हणाला अर्जुन, न योत्स्य, मी युद्ध करणार नाही. न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा, गोविंदाला म्हणाला. आणि तूष्णीं बभूवः आणि स्तब्ध झाला. आता त्याचं सगळंच बोलून झालं होतं ना, सगळे तर्क देऊन झाले होते, आजूबाजूचं सगळं सांगून झालं होतं, स्वतःची सगळी अवस्था सांगून झाली होती. आणि एवढं करून भगवंतांनी त्याच्या मोहावर बरोबर आघात केला होता. आता त्याच्याकडं बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी फायनल डिसिजन आपलं सांगून टाकलं, न योत्स्य, मी युद्ध करणार नाही, असं म्हणून तो आता स्तब्ध झाला, शांत झाला. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. सेनयोरुभयोर्मध्ये, उभय सैन्याच्या मध्ये, सेनयोः उभयोः मध्ये, दोन्ही उभय सैन्याच्या मध्ये विषीदन्तम इदं वचः. विषाद करणाऱ्या अर्जुनाकडे बघून इदम असं म्हणाला. कोण म्हणाला, ऋषिकेश म्हणाला. आणि कसा म्हणालाय, प्रहसन्निव. प्रहसन्निव म्हणजे काय, तर हसून. आता हसून का बरं म्हणालाय, अर्जुन इतका दुःखात आहे, इतका शोक त्याला झाला आणि भगवंत हसतायत. काय लॉजिक आहे ह्याच्या मागे. तर साधी सरळ गोष्ट आहे. हा श्लोक आहे 10व्या क्रमांकाचा. आणि 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण बघितलंय की काय म्हणालाय अर्जुन,
शिष्यस्तेहम शाधिमान त्वां प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे, मला तू गाईड कर, मला मार्गदर्शन कर असं सांगितलं. आणि मी तुला शरण आलेलो आहे असं सांगितलं. जेव्हा आपण एक भगवंताला, संतांना, सद्गुरूला जेव्हा शरण जातो तेव्हा निर्णय आपण घ्यायचे नसतात ना. एकदा आपण शरण गेलो की जो शरण्य आहे, शरण्य म्हणजे कोण? ज्याला आपण शरण गेलेलो आहोत. म्हणजे आता इथे अर्जुन भगवंताला शरण गेला आहे, म्हणजे अर्जुन शरणागत आहे आणि भगवंत शरण्य आहेत. ज्याला आपण शरण गेलो आहे त्याला शरण्य म्हणतात. तर जो शरण्य आहे की नाही त्यांनी सांगायचं काय कर, काय नको करू. एकीकडे तो म्हणतोय मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलो आहे, आणि 9व्या श्लोकामध्ये स्वतःच डिक्लेअर करतोय की न योत्स्य इति गोविंदम. गोविंदाला सांगितलं न योत्स्य, मी युद्ध करणार नाही. मग तू कसला शरणागत? म्हणजे शरणागत तू होणार आणि निर्णय पण तू घेणार. हा जो विरोधाभास आहे ना अर्जुनाच्या वागण्यातला, ह्या वागण्यामुळे भगवंताला हसू आलंय की अरे काय करतोयस तू, काय बोलतोयस तू. एकीकडे शरण आहे म्हणतो आणि एकीकडे स्वतःच डिसिजन घेतोयस. म्हणून भगवंताला हसू आलं. पण त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये इतका विरोधाभास दिसूनसुद्धा भगवंत अत्यंत कृपाळू आहेत, अत्यंत दयाळू आहेत, कनवाळू आहेत. आणि म्हणून भगवंतांना माहिती आहे की त्याच्या बुद्धीमध्ये आता जो काही गुंता झालेला आहे त्या गुंत्यामुळे त्याचं वागणं आणि बोलणं एकमेकाशी मॅच करत नाही आहे आणि त्याला कळत नाही आहे कसं वागावं, काय बोलावं, कसं. आणि तो एकीकडे शरणागती म्हणून एकीकडे डिसिजन घेतो. हा जो बालिशपणा आहे ना, हा बालिशपणा आहे, हा पोरकटपणा आहे. हे एका मॅच्युअर माणसाचं लक्षण नाही आहे. बोलण्यात आणि वागण्यात जेव्हा फरक येतो हे मॅच्युअर माणसाचं लक्षण नाही आहे, हा बालिशपणा आहे. पण हा बालिशपणा तो जो करतोय ना अर्जुन, तो त्याच्या बुद्धीमध्ये उडालेल्या गोंधळामुळे करतोय. मुळात तो वाईट नाही आहे, तो आत्ता गोंधळलेल्या अवस्थेत आहे म्हणून तसं वागतोय. एवढं भगवंतांना कळतंय, समजतंय आणि म्हणून भगवंत हसतात. ह्या विरोधाभासाकडे बघून हसतात आणि त्याचा बालिशपणा नजरेआड करून त्याला आता आत्मज्ञानाचा उपदेश करायला सुरुवात करणार भगवंत. आता पुढच्या श्लोकापासून भगवंत त्याच्यावर वर्षाव करायला सुरुवात करणार आहेत आत्मज्ञानाचा, आत्मबोधाचा. आणि मुख्य तत्त्वज्ञान, गीतेचं जे मुख्य तत्त्वज्ञान आहे ते पुढच्या श्लोकापासून सुरू होते. ते आपण पुढच्या भागापासून बघणार आहोत. शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी गीता भाष्य जेव्हा लिहिलं तेव्हा त्यांनी गीता भाष्याची सुरुवातच ह्या 11व्या श्लोकापासून, जो आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत, पहिला श्लोक श्री भगवान उवाच अशोचानन व शोचस्त्वम, हा जो 11वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, ह्या श्लोकापासून शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी गीता भाष्य सुरू केलं. आणि आधीचे जे सगळे श्लोक आहेत, आधीचा संपूर्ण अध्याय, पहिल्या अध्यायामध्ये आहेत 47 श्लोक आणि आत्ता ह्या अध्यायातले झाले 10 श्लोक, असे 57 श्लोक आहेत. ह्या 57 श्लोकासाठी एक वाक्य फक्त शंकराचार्यांनी लिहिलं आहे. शोकग्रस्त आणि मोहग्रस्त जीवाला उपदेश करताना भगवंत म्हणाले. आणि मग डायरेक्ट अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे ह्याचं भाषांतर किंवा ह्याच्यावर भाष्य सुरू केलं आहे. म्हणजे 57 श्लोकासाठी फक्त एक वाक्य वापरलं आहे शंकराचार्यांनी. पण हे कोणासाठी? ज्यांना शोक, मोह हा संसार मिथ्या आहे हे पटलेलं आहे, ज्यांची साधनेची पातळी खूप उच्च स्तरावरची आहे, वरच्या स्तरावरची आहे, ज्यांना शोकमोह मिथ्या आहे हे कळतंय, त्यांच्यासाठी तेवढं एक वाक्य पुरेसं आहे. आणि मग मूळ उपदेश त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पण तुमच्या, आमच्या सामान्य लोकांसाठी, आपल्या सगळ्या सामान्य लोकांसाठी हे पहिले 57 श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून व्यासांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत की व्यासांनी ह्या पहिल्या 57 श्लोकाचा अंतर्भाव केलेला आहे. ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये अंतर्भूत केलेले आहेत हे 57 श्लोक. कारण ह्या श्लोकांमधून आपल्याला अर्जुनाची परिस्थिती अतिशय व्यवस्थितपणे कळते आहे.
आणि आपण त्याला रिलेट करू शकतो आहे. जोपर्यंत आपण आणि अर्जुन एकाच पातळीवर आहोत हे आपल्याला कळणार नाही, हे आपल्याला समजणार नाही, तोपर्यंत अर्जुनासाठी केलेला उपदेश आपल्या कामी येणार नाही. कारण अन्यथा आपण काय म्हणू, अर्जुन फारच ग्रेट होता, अर्जुन फारच भगवंताचा मित्र होता, जवळचा होता, म्हणून त्याला इतक्या उच्च तत्त्वज्ञान भगवंतांनी दिलं आणि मग त्याच्यामुळे त्याच्यावर प्रभाव झाला. आम्ही तर सामान्य लोक, आमच्यावर कसा ह्या उच्च तत्त्वज्ञानाचा प्रभाव, आम्हाला काय कळतं याच्यातलं, असं म्हणून आपण आपली सुटका करून घेतो. पण जेव्हा आपण ह्या पहिल्या 57 श्लोकाचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं, अरे अर्जुन आणि मी एकाच पातळीवर आहे. जसा अर्जुन वृत्तीच्या प्रवाहामध्ये वाहत जातो तशी मीही वाहत जाते. जसा अर्जुनाला मोह होतो तसा मलाही होतो, जसा अर्जुनाला शोक होतो तसा मलाही होतो. जसा अर्जुन त्याला समोर सांगणाऱ्या कृष्णाला किंवा सुज्ञ माणसाला प्रतिप्रश्न निर्माण करतो किंवा कधी कधी त्याचंच न ऐकण्याचा सुद्धा दुस्साहस करतो, तसं मी सुद्धा माझ्या आजूबाजूच्या अनेक सुज्ञ लोकांकडे पाठ फिरवतेच की. कारण त्यांनी जे सांगितले ते मला करता येण्यासारखं शक्य नाही आहे असं वाटतं मला, म्हणून मी पण चांगल्या गोष्टींकडे पाठ फिरवते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अर्जुन आणि मी माझ्यामध्ये फार फरक नाही आहे, एका पातळीवर आहोत आम्ही. फक्त अर्जुनामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय आहे, जेव्हा त्याला त्याच्या चुका लक्षात येतात आणि भगवंत सांगतात तेव्हा तो ॲक्सेप्ट करतो आणि सुधारणा करतो. मला तेवढंच करायचं आहे, मला बाकी काही करायचं नाही आहे. मला माझ्या चुका कळल्या की मला त्या सुधारता यायला पाहिजेत, एवढंच केलं की मी अर्जुन आहे. तेवढाच फरक आहे. आणि म्हणून आपल्याला अर्जुनाच्या संबंधित असलेले पहिले सगळे श्लोक वाचून ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या श्लोकांमुळे आपल्याला कॉन्फिडन्स निर्माण होतो की पुढचं येणारं तत्त्वज्ञान माझ्यावर काम करू शकतं. जर अर्जुनावर करू शकतं तर माझ्यावरही करू शकतंच. हा कॉन्फिडन्स येण्यासाठी आधीच्या ह्या श्लोकांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपण होता होईल तेवढा उहापोह ह्या श्लोकांचा केलेला आहे. आणि आता आपल्या वृत्तींना काबूत ठेवण्यासाठी त्याच्यावरच्या ज्या लेवलला आपण असतो ना त्याच्या वरच्या लेवलचा उपदेश आपल्याला करावा लागतो. म्हणजे तुमची कर्म चुकत असतील, कर्म सगळ्यात खालच्या पातळीवर असतात माणसाच्या, अत्यंत सुपरफिशियल लेवलला कर्म असतात, अत्यंत वरचा भाग असतो कर्माचा. पण कर्म येतात कुठून, विचारांमधून येतात. जेव्हा तुमची कर्म गडबड असतात ना तेव्हा तुम्हाला विचारांवर काम करावं लागतं. जेव्हा तुमचे विचार चुकत असतात ना तेव्हा तुम्हाला वृत्तीवर काम करावं लागतं. आणि जेव्हा तुमची वृत्ती गडबड असते ना तेव्हा तुम्हाला आत्मज्ञानच घ्यावं लागतं. हा एक लेवल आहे. हा पुन्हा एक डिटेल विषय आपण कधीतरी पुढच्या एखाद्या भागामध्ये बघूयात. ह्या 4 लेवल कशा असतात आणि ह्या 4 लेवलवर कसं काम केलं जातं हे उदाहरण आपण एखाद्या भागामध्ये पुढे केव्हा तरी बघूयात. पण आता वृत्तीच्या वरती काय असेल तर आत्मज्ञान आहे. आणि म्हणून भगवंत आत्मज्ञानाचा उपदेश सुरू करतायत पुढच्या श्लोकापासून. तो आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. आजच्या भागामध्ये आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.